कोकणच्या निसर्गसंपन्न भूमीत वसलेले सडिये पिंडवणे गाव म्हणजे निसर्गाने प्रेमाने रेखाटलेले एक सुंदर चित्रच आहे. हिरव्यागार टेकड्यांच्या सानिध्यात आणि वळणावळणाने वाहणाऱ्या नदीच्या किनारी वसलेले हे गाव शांतता, सौंदर्य आणि साधेपणाचा अद्भुत संगम घडवते. गावातून वाहणारी नदी जणू चांदीची रेशीम धारा वाजते. तिच्या काठावर डोलणारी नारळी पोफळीची झाडे, हिरवागार शेतमाळा आणि दाट वृक्षराजी या परिसराला एक वेगळी शोभा प्राप्त करून देतात. येथे निसर्ग आणि मानव यांचे अतूट नाते अनुभवायला मिळते. गावातील प्रत्येक वाट, प्रत्येक झाड आणि प्रत्येक घर कोकणच्या समृद्ध परंपरेची आणि साध्या जीवनशैलीची कहाणी सांगत असते. खरोखरच सडिये पिंडवणे हे एक गाव नसून निसर्गाच्या सौंदर्याचा, श्रद्धेचा, शांततेचा आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. एकदा इथे आलेला प्रत्येक जण या भूमीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. हे गाव मनाला प्रसन्न करणारे, आत्म्याला शांतता देणारे आणि निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा खरा आनंद देणारे एक अद्वितीय ठिकाण आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजदीप कदम. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आत्ता आपण पिंडवणे या गावामध्ये आहोत आणि इथे आजूबाजूला वाडाजून, सडे आणि पिंडवणे अशी 3 गावं आहेत. आणि त्या गावचं ग्रामदैवत आई सुंकाई देवी हिच्या मंदिराच्या इथे आता आपण आलेलो आहोत. आणि या गावामध्ये काय काय आहे बघायला हे आता आपल्याला या व्हिडिओमधून बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. नमस्कार, मी विजय बेहेरे, या पिरंदवणे गावचा एक ज्येष्ठ नागरिक. पिरंदवणे, सडिये, वाडाजून ही 3 महसुली गावं, रत्नागिरीपासून साधारणपणे 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेली छोटी छोटी 3 गावं, अत्यंत समृद्ध अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि निसर्गाने नटलेल्या अशा परिसरामध्ये ही आमची 3 गावं आहेत. या 3 गावांमध्ये विविध जाती धर्माचे लोक अत्यंत चांगल्या तऱ्हेने, सलोख्याने आणि खूप सुखसमृद्धीने गेले अनेक वर्ष राहत आहेत. या 3 गावांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या 3 गावांच्या बरोबर मध्यभागी असं आमचं एक ग्रामदैवत श्रीदेव सोमेश्वर हे शंकराचं मंदिर आहे. फार पुराण कालापासून, म्हणजे साधारणपणे या मंदिराला 1000 वर्षाचा इतिहास आहे. हे पूर्वी अतिशय जुन्या पद्धतीने बांधलेलं, आपण हेमाडपंथी मंदिर असं ज्याला म्हणत असू त्या पद्धतीचं ते मंदिर होतं. पण 2010 इथे एक श्रीदेव सोमेश्वर सुंकाई आणि एंडावमेंट ट्रस्ट अशा नावाचा या पब्लिक देवस्थानची पूर्ण व्यवस्थापन पाहण्यासाठी 1962 सालामध्ये एक ट्रस्ट स्थापन झाला. आणि त्या ट्रस्टच्या वतीने 2010 या पुरातन श्रीदेव सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. आणि आज जे मंदिर आपल्यासमोर दिसतंय ते 2010 नव्याने जीर्णोद्धार झालेलं एक नवीन इमारत या स्वरूपात आपल्यासमोर दिसतंय. हे ग्रामदैवत लोकांचं अतिशय लोकांना श्रद्धा स्थान म्हणून गणलं गेलेलं आहे. अतिशय लोकांची श्रद्धा आहे. एक जागृत देवस्थान म्हणून श्रीदेव सोमेश्वरावर लोक त्यांची भक्ती करतात.
वेगवेगळे उत्सव वेगवेगळ्या ज्ञातींसाठी वेगवेगळ्या जातींसाठी वगैरे इथे होतात. इथे गोकुळाष्टमीचा उत्सव होतो, इथे शिवरात्रीचा उत्सव होतो, इथे नामसप्ताह होतो श्रावण महिन्यामध्ये, रामनवमी होते, हनुमान जयंती होते. अशा तऱ्हेचे विविध उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन अतिशय आनंदाने अतिशय श्रद्धेने हे सर्व उत्सव साजरे करत असतात. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर नव्याने बांधल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर 11 ते 12 वर्ष याचा दरवर्षी जीर्णोद्धार होत होता. समस्त ग्रामस्थ मंडळी इथे जीर्णोद्धार करत होती. या मंदिरामध्ये काही काळापूर्वी म्हणजे माझं वय आज 70च्या पुढे असल्या कारणाने मी ज्येष्ठ नागरिक म्हणून या सगळ्याचा थोडा साक्षीदार आहे. 11 मार्च 1963 ते 21 मार्च 1963 अशा 11 दिवसांमध्ये हे हवन केलं गेलं, हा महारुद्र स्वाहाकार केला गेला. त्या पण समस्त ग्रामस्थांसाठी 3 गावच्या एकंदर नागरिकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी म्हणून एखादं अनुष्ठान आपण करावं आणि ते अधिक मासात करावं. कारण म्हटलं जातं की अधिकस्य अधिकम फलम. अधिक मासात ज्या गोष्टी आपण करतो त्या दुपटीने त्याचा आपल्याला फायदा होतो, त्याचा पुण्यसंचय आपल्या ठिकाणी दुपटीने केला जातो, मिळतो आपल्याला. अशा तऱ्हेने एक विचार ह्या सर्व ग्रामस्थांच्या प्राधान्याने ट्रस्टच्या लोकांच्या मनात आला. तो विचार त्यांनी समस्त नागरिकांमध्ये मांडला. सगळ्या नागरिकांनी तो विचार उचलून धरला आणि गेले 3 दिवस 18 तारखेपासून हा सुरू झालेला मिरवणुकीने सुरू झालेला एक उत्सव, हे अनुष्ठान, हा महारुद्र स्वाहाकार 19 आणि 20 आज 20 तारीख आहे. 20 तारखेच्या दुपारच्या महाप्रसादानंतर त्याची सांगता होते. हे आम्हा सगळ्या ग्रामस्थांसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती 63 सालानंतर पुन्हा 63 वर्षांनी 2026 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातला हे एक धार्मिक अनुष्ठान ज्याला म्हटलं जातं तो हे आमच्या या 3 वाड्यांमध्ये होत आहे, सोमेश्वराच्या मंदिरामध्ये होत आहे. असेच कार्यक्रम या 3 वाड्यामध्ये, 3 वाडे हे लोकवस्तीच्या दृष्टिकोनाने अतिशय छोटे आहेत. 3 वाड्यातली लोकवस्ती फार 1300 ते 1400 आहे. एक छोटीशी ग्रामपंचायत पण आमच्याकडे आहे. पण हे गाव रत्नागिरीपासून जवळ असल्या कारणाने आमच्या गावात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची सुधारणा झालेली आहे. इथे वाडी वस्त्यांमध्ये रस्ते झालेले आहेत, लोक सुशिक्षित आहेत. अशा रीतीने खूप चांगल्या तऱ्हेने हा गाव संपन्न आहे, समृद्ध आहे. शेती लोकांकडे आहे, कलमांच्या बागबागायती आहेत, त्याच्यातून लोकांचा व्यवसाय चालतोय. नोकरी धंद्यानिमित्त रत्नागिरी शहर जवळ असल्या कारणाने लोक घरून नोकरीसाठी जाऊ शकतात. मुलांना शिक्षणाची सोय आहे. चांगल्या शाळा रत्नागिरीत आहेत, कोतवड्यासारख्या ठिकाणी एक चांगलं हायस्कूल आहे. अशा रीतीने हे समृद्ध गाव आहे आणि इथे लोक अत्यंत आनंदाने सुखसमृद्धीने आणि एकमेकांच्या प्रेमाने राहतात. अशा तऱ्हेने हा गाव खूप चांगल्या तऱ्हेने समृद्ध आहे. मंदिराची माहिती जाणून घेतल्यानंतर आम्हाला गावचा इतिहास माहिती करून घ्यायचा होता, तर त्याच्यासाठी आता आपण निघालोय अमोल पाले यांच्या घरी, जिथे ते आपल्याला पूर्ण गावचा इतिहास सांगणार आहेत. हां बोला. हे सडये गाव, या सडे गावच्या बाजूलाच पिरंदवणे गाव मिळून हे सडे पिरंदवणे होतं. या पिरंदवण्याचा जो वरचा डोंगराळ भाग आहे तो टोळवाड या भागात मोडतो. तर सडेच्या आणि पिरंदवण्याच्या एका बाजूला जो भाग आहे तो वाडाजून आणि टोळवाड हे सडे पिरंदवणे या गावाचे 2 उपविभाग आहेत, म्हणजे 2 वाडे आहेत. तर हा परिसर जो आहे सडे पिरंदवणे वाडाजून टोळवाड हा या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे काय तर हा पेशवेकालीन भूप्रदेश आहे. पिरंदवणे सडे यातील ज्या जमिनी आहेत, शेतजमिनी आजही ह्या पेशव्यांनी येथील जो साठे परिवार आहेत त्यांना इनाम म्हणून दिलेल्या ह्या शेतजमिनी आहेत. कारण का येथील साठे परिवाराची जी कुलदेवता आहे जोगेश्वरी देवी, या जोगेश्वरी देवीची पूजा अर्चा किंवा तिची काही दैनंदिन विधी किंवा जे कार्यक्रम उपक्रम असतील ते कार्यक्रम पार पाडण्यासाठी साठे परिवारांकडे जबाबदारी होते आणि त्यासाठी त्यांना येथील जमिनी शेतजमिनी इनाम दिलेले. हे पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांचा या भूमीला पदस्पर्श झालेला आहे. पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी या ठिकाणी आले होते. त्यांनी श्री जोगेश्वरीची पूजा अर्चा केलेली आहे आणि त्यावेळी त्यांनी ही भूमी या जोगेश्वरीच्या सेवेसाठी
साठे यांना इनाम दिली, असा या भूमीचा ऐतिहासिक वृत्तांत आहे. तर हे मूळ हे गाव पिरंदवणे. सडिये हे नंतर स्थापित झालेले. पिरंदवणे हे आज सडियेची जी वेस आहे, जिथे मारुती देवस्थान वसलेलं आहे, तिथे पीर नावाचं एक देवस्थान आहे, जे मुस्लिम समाजाशी संबंधित आहे. जो मुस्लिम समाज एकेकाळी सडियेच्या वरती जो सडा आहे त्या भागात राहत होता, ज्याला म्हारवडा म्हणून आज ओळखलं जातं, त्या भागात तो राहायचा. तर हा समाज मुस्लिम समाज स्थलांतरित झाल्यानंतर किंवा धर्मांतरणाची चळवळ आल्यानंतर धर्मांतरित झाल्यानंतर ते देवस्थान एकत्र पडलं आणि ते फारसं प्रचलित झालं नाही. परंतु आज ते फक्त नावापुरतं उरलेलं आहे, पीर देवस्थान. त्या पीर देवस्थानापासून पिरंदवण्यापर्यंतचा परिसर हा पिरंदवणे म्हणून पूर्वी ओळखला जायचा. त्या नावातच पीर हा शब्द आहे. इसवी सन 15व्या-16व्या शतकात गोव्यात पोर्तुगीजांचं तेथील स्थानिक लोकांवरील आक्रमण फार वाढलं. इतकं वाढलं की तेथील स्थानिक लोकांना जगणंच असह्य झालं. इतका त्यांचा अनवनीत अत्याचार, अन्याय तेथील लोकांवर होत होता, केला जात होता. आणि त्या अन्याय अत्याचारापासून जगणं फार असह्य झालं होतं. त्यामुळे तेथील लोक, गोव्यातील जे स्थानिक लोक होते, ते पोर्तुगीजांच्या या आक्रमणामुळे वैतागून आणि कंटाळून त्यांनी आपलं गाव, आपली भूमी हळूहळू सोडली आणि ते उतरले कोकणात. कोकणात उतरले ते रत्नागिरीसारख्या खाडीपट्टा या जिल्हा, जेणेकरून इथे खाडी आहे, समुद्र आहे. या परिसरात ते आले, विसावले. आणि त्या पोर्तुगीजांच्या आक्रमणापासून इकडे आलेले जे लोक, म्हणजे जे आज हे सडे या गावात जी वसलेली शिवलकरवाडी आहे, त्या शिवलकरवाडीतील शिवलकर, मयेकर, पालिये हे जे कुटुंबीय आहेत, हे कुटुंबीय मूळचे तेव्हाचे गोव्यातील आहेत. 15व्या शतकातील. 15व्या शतकात त्या लोकांनी तिकडून स्थलांतर केलं आणि इथे त्यांनी आपलं निवासस्थान वसवलं. इथे त्यांनी आपली वस्ती केली. कालांतरानं या पिरंदवणे गावाचे प्रांतरचना जेव्हा झाली, तेव्हा पिरंदवणे गावाचे जेव्हा 2 भाग करण्याची वेळ आली, तेव्हा या गावाला काय वेगळं नाव देण्याचं ठरलं. आणि तेव्हा या गावाला वेगळं नाव काय द्यायचं, तेव्हा गोव्यातून जे लोक आले होते ते तेव्हाचं त्यांचं जे गाव होतं ते होतं सडी, जे गोव्यात आजही आहे. तर त्या सडिये भूमीतून जे लोक इथं आले होते, तर त्याच लोकांची त्या भूमीचं नाव या भूमीला देण्यात आलं, ते म्हणजे सडी. आज शिवलकरवाडी जे शिवलकर आहेत ते गोव्यातील शिवोली या देवतेचे भक्त आहेत, किंवा शिवोली ही त्यांची कुलदेवता आहे. म्हणून त्यांच्या कुलदेवतेवरून त्यांच्या वाडीला नाव पडलेलं आहे शिवलकरवाडी. आणि म्हणून असा हा शिवलकरवाडी, सडिये, पिरंदवणे, टोळवाड असा हा या गावाच्या नावांचा इतिहास आहे. या पलीकडे जो वाडाजून म्हणून जो भाग आहे, तो सुद्धा याच गावाची वाडी आहे. तो स्वतंत्र असा गाव नाही. प्रत्यक्षात वाडाजून हे नाव ऐकल्यावर कोणाला वाटतं की तिथे एखादा राजवाडा वगैरे असेल, परंतु तसं नाही. वाडाजून म्हणजे वाडा हा जो शब्द प्रयोग आहे, हा हरिजन वर्गातील जे लोक असतात त्या लोकांची जी वस्ती असते, त्या वस्तीला वाडा हा शब्द वापरला जातो. वाडाजून या परिसरात अत्यंत मोजक्या संख्येनं चर्मकार समाज बांधवांची वस्ती तिथं आहे. त्यामुळे त्या परिसराला वाडा असं पूर्वी म्हटलं जायचं. आणि तो अत्यंत प्राचीन भाग, अत्यंत जुना भाग, म्हणून त्या वाडाला जून लागून वाडाजून किंवा जूनवाडा असे शब्द प्रयोग झाले आणि तो एक नवा भूप्रदेश बनला. असा या सडे, पिरंदवणे, वाडाजून आणि टोळवाड आणि शिवलकरवाडी अशा या एकाच गावाअंतर्गत 4 भूप्रदेशांचा हा इतिहास किंवा जन्मकथा आहे. मित्रांनो, शिमग्यामध्ये मी जेव्हा पिरंदवणे गावामध्ये गेलेलो तेव्हा तिथे एक वेगळी प्रथा बघायला मिळाली, ज्याला आपण फिरते खेळे असं म्हणतो. तर ती नेमकी प्रथा काय आहे
त्यात आपल्याला व्हिडिओमधून बघायला मिळेल. ती साडी असते ती अशा लांब धरून तिच्या अशा निऱ्या काढायच्या. निऱ्या काढल्या की तिचा असा डौर होतो तयार. त्या निऱ्या येतात. निऱ्या आल्या की डौर झाला की तो हा असा गड्याला बांधायचा पाठीवर. हा याला डौर म्हणतात. अच्छा. देवीचा शिमग्याच्या खेळांना आम्ही असा डौर लावतो. हा बोला. आमच्या पिरंदवणे गावचा शिमग्याचे खेळ हा जो प्रकार आहे तो कुणी आणि कधी चालू केला हे आजच्या आमच्या पिढीला काही कल्पना नाही. पण जवळजवळ आज आम्ही 50 वर्ष आज आम्ही एक शिमग्याचे खेळ खेळतोय. त्याला आम्ही साडी लावून डौर टिपऱ्या असं आमचं खेळाचं नाव आहे. आणि आज आमच्या पूर्वजांनी जो काही खेळ चालू केलेला आहे तो आज आम्ही या तरुण मंडळांनी सर्व ग्रामस्थ लोकांनी मुलांनी तो आजपर्यंत आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. हा खेळ होळी चालू झाल्यानंतर फागपंचमीच्या खरं तर आम्ही 3ऱ्या दिवशी पूर्वी बाहेर पडायचो. पूर्वी आम्ही पिरंदवणे, सडिये, वाडा जून, बशनी, काळबादेवी अशा विविध ठिकाणी खेळ खेळला जायचो. परंतु आत्ताची तरुण मुलं काही कामानिमित्त हा खेळ आम्ही सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही. पण आज आम्ही हा आमच्या गाव मर्यादित आम्ही हा खेळ आमचा करतो. आम्हाला इतका आनंद वाटतोय की हा खेळ चालू केल्यानंतर की एक दिवसभर गावातील सर्व लहान मुलांपासून अगदी थोरां मोठ्यापर्यंत आज आम्ही हा आनंदानं खेळतो. आणि त्यांची सांगता संध्याकाळी रात्री आमची करतो. याबद्दल म्हणजे ह्या देवीचं आज महत्व, आमच्या सुंकाई देवीचं महत्व आहे की आज आम्ही खेळ सजवतो तो ह्या देवळामध्ये सजवतो आणि इथून जो सुरुवात होतो तो आम्ही पूर्ण गाव घेतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण वाडाजूनच्या सड्यावर आलेलो आहोत आणि इथे कातळ शिल्प आहेत ती खास बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि माझ्यासोबत हे काका आहेत, ते आज आपल्याला कातळ शिल्प दाखवणार आहेत. मित्रांनो, आता आपण कातळ शिल्पाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता हे काका आपल्याला कातळ शिल्प दाखवतील. हां, हे काय आहे? पांडवाची पावलं म्हणतात. अजून कुठे आहे?
वाडाजूनच्या सड्यावर असलेली कातळशिल्पे हा आपल्या प्राचीन इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. हजारो वर्षापूर्वी कातळावर कोरलेल्या या कलाकृती त्या काळातील मानवाचे जीवन, श्रद्धा आणि कलात्मकता यांची साक्ष देतात. आजही ही कातळशिल्पे संशोधक आणि पर्यटकांना आकर्षित करतात. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा अनमोल वारसा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. कोकणची खरी ओळख जाणून घ्यायची असेल तर सडे पिंडवणेसारख्या गावांकडे पाहावे लागेल. निसर्गाची उधळण, परंपरेची जपणूक आणि माणुसकीची ऊब यामुळे हे गाव विशेष ठरते. येथे प्रत्येक ऋतू एक नवा रंग घेऊन येतो आणि प्रत्येक दिवस निसर्गाच्या नव्या रूपाचे दर्शन घडवतो. अशा गावांमुळेच आपली संस्कृती, आपली ओळख आणि आपल्या मातीशी असलेले नाते टिकून राहते. या गावाचे सौंदर्य केवळ डोळ्यांना आनंद देत नाही तर मनालाही एक वेगळी ऊर्जा आणि समाधान देऊन जाते. तर मित्रांनो, हा होता आपल्या सडे पिंडवणे गावचा सुंदर प्रवास. निसर्गरम्य दृश्ये, हिरवाईने नटलेला परिसर, शांत नदी आणि आपल्या ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने समृद्ध असे हे गाव प्रत्येकाच्या मनात कायमचे घर करून जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कोकणातील सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणासह. तोपर्यंत नमस्कार.